खरं तर या नगरीचे भाग्यविधाता आणि त्यांच्या माध्यमातून आपण जर विचार केला तर बरेचसे विकासाची कामं मात्र आपल्याला बघायला भेटली। चला जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने। तिथं मात्र वॉर्ड क्रमांक 145 चे दोन धाकड संघ आता एकामेकासमोर मात्र कुरगुड्या करताना दिसणार आहेत। मेगा फायनल शिवसेना अंतर्गत जनसेवा हीच ईशसेवा ट्रस्ट आयोजित कैलासवासी शरद कोहली स्मृती चषक 2025 नाईट ओरम क्रिकेटची स्पर्धा आयोजनच्या भूमिकेत पाटील 11 आई गावदेवी 11 5 दिवसाचा खरं तर हा इव्हेंट होता। ही 5वी रात्र शेवटची रात्र। जाऊया शेवटच्या रात्रीमध्ये शेवटची ही वॉर्ड क्रमांक 145 ची फायनल आणि त्या फायनल मध्ये प्रवेश केलाय फिरोज 11 आणि डॉल्फिन संघ। गोलंदाजी ट्रॅक वरती मुंबई कपचा बेस्ट गोलंदाज घेणारा सूर्या मणिरत्नम सध्याच्या घडीला व्यावसायिक खेळाडू आणि पहिला चेंडू मात्र घेऊन मात्र ते सज्ज आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती। खरं तर एक वेगवान गोलंदाज। बघा मी अगोदरच सांगितलं मुंबई कप मध्ये बेस्ट बॉलरचा किताब का घेतला त्याचं जिथं जागतं उदाहरण पहिल्या चेंडू मध्ये आपल्याला बघायला भेटलं। म्हणून म्हटलं जातं ना ज्याप्रमाणे सलमान खानच्या बेबीला बेस पसंत आहे तसा मात्र या गोलंदाजाला स्वतःचा पेस पसंत आहे। नाव आहे खरं तर सूर्या समीर कडे पण ती क्षमता आहे एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू। या टायमाला खोलवर पद्धतीचा चेंडू होता ऑनच्या दिशेने। खरं तर चांगलं क्षेत्ररक्षण मात्र म्हणावं लागेल। एक धाव कंप्लीट एक रन मुकम्मल हुआ। तो ये कड़ा मुकाबला मेगा फाइनल में सभी का हार्दिक स्वागत। इस वक्त गेंदबाजी ट्रैक पर अच्छे बल्लेबाजों को जिन्होंने गुमराह किया, अच्छे बल्लेबाजों को जिन्होंने शांत रखा। हिंदुस्तान की बड़ी बड़ी टूर्नामेंट खेलता है, काफी कम उम्र है, नाम है सूर्या। और इस वक्त स्ट्राइक एंड पर सोहेल क्षमता है। यस चलते मुकाबले की तरफ ये देखिए मेगा फाइनल इस वक्त हमें ट्रॉमे नगरी में देखने को मिल रहा है। सुपला शॉट कंचा डावा। खरं तर सुपला शॉट मात्र खेळायचा होता पण चेंडू झालाय निर्धाव। वेगवान चेंडू आहे, मुश्किल आहे कारण भन्नाट वेग आहे, भन्नाट पेस आहे या गोलंदाजाकडे। थोडासा अडथळा मात्र तुम्हाला नक्कीच निर्माण होणार आहे। तुम्हाला सरळ बॅटनी मात्र या गोलंदाजाला फेस करायचा आहे। मेगा फायनल मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी व्हावी तर पहिलाच मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये व्यावसायिक गोलंदाज पुन्हा एकदा मात्र जागा बनवली, बॅटचा पेस ओपन केला। खरं तर पॉइंटच्या दिशेने मात्र तिथं संरक्षण आहे, प्रोटेक्शन आहे। तिथं मात्र सिंगल धाव मात्र काढली जाते आणि धाव संख्या पोहोचते ती 2च्या घरात। खरं तर फिरोज 11 म्हटलं तर गोलंदाजीचा भरना। देखिए गेंदबाजी का यहाँ पर तोप खाना इस वक्त फिरोज 11 के खेमे में। ये पहली तोप यहाँ पर मैदान के अंदर चलती हुई, नाम है सूर्या। इस बार यहाँ पर कनेक्शन प्रॉपर नहीं था, मारना कहीं चाहते थे और गेंद चली गई। और देखिए लॉन्ग लेग रीजन पर यहाँ पर तीसरा रन मुकम्मल किया। और ये क्या हुआ, आप देखिए कितने रन बनेंगे। एक गलत थ्रो हमें देखने को मिला। अब देखिए फिर से एक बार तो मैदान के अंदर यहाँ पर चल के आ रहा है। देखिए रात का ये मुकाबला है, गलत थ्रो उसके चलते जहां पर 2 रन थे वहां पर 4 रन मिले। तो ये खूबसूरत है ये 4 रन, ये मुफ्त के 4 रन हम कहेंगे। स्कोर कार्ड यहाँ पर अपडेट होता हुआ 6 रन। जनसेवा ही ईशसेवा ट्रस्ट के माध्यम से हमें ये टूर्नामेंट देखने को मिल रही है। हमारे आदरणीय दीपक महेश्वरी सर, जिनके बारे में जितने शब्द कहे उतने शब्द कम गिरे, क्योंकि एक अच्छा कार्य यहाँ पर ट्रॉमे चीता कैंप, जब किसी को मदद करना है तो आइए, हमारा दरबार खुला है। यानी जनसेवा ही ईशसेवा ट्रस्ट आपके लिए खिदमत करने के लिए तैयार है। इस बार देखिए थोड़ा सा जहां पर खिलाओ, अब ये क्या हुआ, खुदकुशी
अब देखिए दूसरे रन की चाहत थी, लेकिन समीर ने मना किया था, लेकिन गाड़ी को ब्रेक नहीं था और एक्सीडेंट तो होना ही था। ये पहला विकेट यहाँ पर सोहेल थोड़े से नाराज हो गए, दूसरा रन चाहते थे, समीर ने मना किया था क्योंकि थ्रो डायरेक्ट था। एक अच्छी फील्डिंग, ये पहला झटका यहाँ पर लगा रनआउट के रूप में डॉल्फिन टीम को। तो पहले ओवर का खेल यहाँ पर खत्म। पहले ओवर के बाद कहानी कुछ इस तरह है। डॉल्फिन 11 ने पहली ओवर में रन बनाए 7 और विकेट गया 1। डीजे ओवर 5 ओवर सी मैच है। 5 ओवर का मुकाबला है। 5 बोल रहे 4 ओवर का मुकाबला है। यस 5 ओवर का मुकाबला है, क्योंकि पहले ही डिसाइड हुआ था कि भाई ने कहा था कि ये ओवर जो मैच है, जो मेगा फाइनल है, वो 5-5 ओवर का हमको खेलना है। सबसे पहले 76 रिपब्लिक डे के हार्दिक शुभकामनाएं हमारे सभी भारतवासियों को। आज पूरे भारत भर हर घर में तिरंगा लहराता हुआ हमें नजर आएगा। इस बार बड़ा प्रहार गेंद गई आउट ऑफ द पार्क। यहाँ पर वाइडिश लॉन्ग ऑफ के सर के ऊपर से आया यहाँ पर दर्जेदार षटकार। डीजे गोरगरिबांच्या हाकेला नेहमी दीपक दादा धावून जाई, धावून जाई, दीपक दादा धावून जाई। आई गावदेवी 11 पाटील 11 सपोर्ट। फिर से एक बार आड़े बल्ले से खेलने की कोशिश, लेकिन इस बार थोड़ा सा वेरिएशन था। देखिए स्लो वन डिलीवरी थी, पढ़ नहीं पाए शमीर। इस वक्त बल्ला पहले आया और गेंद बाद में आई, तो छक्का आने के बाद कमबैक किया। यहाँ पर हुसैन बड़ी बड़ी टीम से खेलता है, उमर 11 से, जिन्होंने ज्यादा मैचेस खेले। इस बार यहाँ पर मौका बना है। ओ यहाँ पर फिर से एक बार क्या हुआ, तो एक हाई कैच था, वो कैच छूटा किसका? समीर का, जिन्होंने अभी अभी एक छक्का लगाया। तो स्कोर यहाँ पर अपडेट होता हुआ 15 रन। अब हुसैन ने यहाँ पर देखिए एक चांस बनाया था, लेकिन कैच छूटा। फिर से एक बार तेज तर्रारी गेंद हमें नजर आई, जड़ों में गेंद थी, बल्ले और गेंद का यहाँ पर संपर्क नहीं है। ये बिंदी गेंद आती हुई। मेगा फाइनल हाई वोल्टेज मैच, एक तरफ है डॉल्फिन तो दूसरी तरफ है फिरोज 11। 5 ओवर का मुकाबला। लोफुल्टॉस गेंद, फिर से एक बार ऑन साइड में एक अच्छा स्ट्रोक हमें समीर के माध्यम से देखने को मिला। दूसरा ओवर का खेल जारी है। स्कोर कार्ड यहां पर अपडेट होता हुआ 16 रन। सभी दर्शकों का यहां पर फिर से एक बार हार्दिक स्वागत। जन सेवा ही ईश सेवा ट्रस्ट के माध्यम से हमें ये खूबसूरत क्रिकेट का इवेंट यहां पर देखने को मिल रहा है। आज की ये आखिरी रात, और ये आखिरी रात की एक खूबसूरत फाइनल की मैच दर्शकों को यहां पर देखने को मिल रही है। फिर से एक बार वाइडिश लॉन्ग ऑन की तरफ गेंद जाती हुई, मिले यहां पर 1 रन। हुसैन यानी एक बड़ा नाम। 2 ओवर का खेल यहां पर मुकम्मल हुआ। 2 ओवर के बाद 1 विकेट के नुकसान पर डॉल्फिन ने रन बनाए हैं 17 रन।
देखिए वहां पर दर्शक दीर्घा, देखिए बाउंड्री लाइन है, प्लीज वहां से थोड़ा सा बाहर आइए और एलईडी स्क्रीन के सामने कोई मत खड़िए। देखिए मैच वहां पर देख रहे, मैच का आनंद लो, लेकिन वहां पर देखिए एक सीमा रेखा है, उसका उल्लंघन ना करें। 2 ओवर का खेल यहाँ पर मुकम्मल। 2 ओवर के बाद डॉल्फिन टीम ने यहाँ पर पहले बल्लेबाजी करते हुए 1 विकेट के नुकसान पर 17 रन बनाए। तीसरा ओवर लेकर यहाँ पर फिर से एक बार जो कम उम्र में अच्छी गेंदबाजी का जोहर जिन्होंने दिखाया था और बड़ी बड़ी टूर्नामेंट में इन्होंने शिरकत की, ओमकार देसाई, सुमित ढेकले, बड़े बड़े नाम के साथ में अब इस नाम का चर्चा होता है। थॉमस दाइस, मुंबई कप में थॉमस दाइस की टीम में खेले हुए ये इस मुंबई कप के हीरो यानी बेस्ट बॉलर का खिताब 2024 में मुंबई कप में उन्होंने जीता था और उसके बाद में उन्होंने पीछे नहीं देखा, फिर उन्हें कॉल आए बड़े बड़े टीम से, ये खेले और एक बड़ा नाम यानी चिताकैम गेंदबाजों का खजाना, गेंदबाजों की फैक्ट्री, और उनमें से यस टाइमर ऑन है। 20 मिनट में 4 ओवर आपको डालना है। फिर से एक बार तेज सर्रारी यहां पर एलबीडब्ल्यू की अपील आ रही है, हतार की हुई आसमान में, फहद को जाना होगा डगआउट की तरफ। बैट कट है, बैट कट है। अब देखिए यहां पर हेमंत कोहली सर ने देखा कि ये बैट से लगी है गेंद, तो डिसीजन में परिवर्तन हमें देखने को मिलेगा। किती आले काय फहद सर दावा किती आहेत हेमंत सर? चौकार कायच नाही, ओके। तो बिंदी गेंद यहां पर आती हुई, विकेटच्या नावाने लक्ष दिला ना आम्ही। ओ यहां पर लो फुटोस गेंद थी, जमीन को आग लगाता हुआ मिड विकेट की क्षेत्र की तरफ ये गेंद जाती हुई और आया यहां पर सिंगल। स्कोर कार्ड यहां पर अपडेट होता हुआ 18। तीसरे ओवर की जिम्मेदारी यहां पर तेज तर्रार अटैक हमें देखने को मिल रहा है। देखिए फिरोज 11 की ताकत है बॉलिंग अटैक, एक अच्छा अटैक लेकर ही ये टूर्नामेंट में आते और देखिए गपचूप आते और ये ट्रॉफी लेकर जाते। लेकिन डॉल्फिन भी कम नहीं है यहाँ पर, सभी के बैट से आया यहाँ पर वाइडिश लॉन्गर से एक प्यारा सा छक्का। डीजे सपोर्ट त्यांना दीपक महेश्वरी दादांनी सारा मार्केट हलवला। यस या षटकाराच्या सहाय्याने मात्र धावसंख्या पुढे जाते 24च्या घरात। शम्मीचं आपण कौतुक करूया, मात्र एकमेव फलंदाज सलामीच्या रूपात आलेला आणि त्याच्या बॅटमधनं 2 ब्लास्ट आपल्याला बघायला भेटले। खरं तर चांगली सुरुवात झाली आहे डॉल्फिन संघाची, 5 षटकांचे सामने आहे। सूर्या मणिरत्नम याच्यावरती हल्ला बोल। मेगा फायनल वॉर्ड क्रमांक 145, पुन्हा एकदा बिगिट करायचं आता, प्रॉपर कनेक्शन नाही आहे। वाईटिश लॉंगांच्या दिशेने मात्र हुसेन, काय फिल्डिंग आहे, फिल्डिंग आवडली असेल तर जोरदार ताड्या वाजवा मित्रांनो। खरं तर एका हाताने मात्र चेंडू अडवला आणि काय फिटनेस आहे, चिता काय म्हटलं तर फिटनेस। खरं तर मोठे मोठे गोलंदाज आपण जर आज व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपण जर विचार केला तर या चिताक्यामधनं मोठे मोठे नावं मात्र आपल्याला ऐकायला भेटतात, कारण वेगवान गोलंदाजीचा भरणा। आता चंदू सर असले असते तर ते म्हटलं असेल की चिताक्या म्हटलं तर गोलंदाजीचा कारखाना, मी तर कारखाना ते सॅम्पल अजून आहेत। सूर्या पुन्हा एकदा मात्र सज्ज आहेत, इथं मात्र फटका फसलाय। हुसेन मात्र चेंडू खाली येत आहेत, कुठली चुकी करणार नाहीये, पकडला जातोय, झेल संपतोय फहादचा खेळ। यस डीजे
जेवढं कौतुक करू तेवढं कमी आहे. पेशेंनी डॉक्टर आहेत. खरं तर डॉक्टर माजिद आपण जर विचार केला तर आपण देवाला वरती बघतो, इथं मात्र खाली एक आमच्या इथं देव आहे. ज्युपिटर क्लिनिकचे हेड आहेत आणि खरं तर एक जबरदस्त व्यक्तिमत्व, शॉर्ट पिचचा बादशाह. अगर यांना तुम्ही शॉर्ट पिच चेंडू टाकला तर त्या चेंडूला सीमारेषा पलीकडे टाकण्याची ताकद मात्र या फलंदाजाकडे आहे, कुवत आहे. कारण एक साधारण मनुष्य आहे. ज्याप्रमाणे ते क्लिनिकच्या आतमध्ये सर्जरी करतात ना, तसं मात्र मैदानाच्या आतमध्ये ते चेंडूची मात्र सर्जरी करतात. बघायचं सूर्य मणिरत्नम सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्म मध्ये आणि भन्नाट पेस त्यांच्या माध्यमातून बघायला भेटतोय. चांगली ऍक्शन आहे, वय वर्ष कमी आहे. बघा आल्या आल्या डाव्या एष्टीच्या बाहेर मात्र चेंडूची हाताळणी झाली. पंच बघा दोन्ही पंखांना मात्र पसरवत आहेत आणि इशारा देत आहेत इट इज अ वाईट बॉल. धावसंख्येचा विचार केला तर 26 रन, 26 धावा. शेवटचा चेंडू आहे, आखरी गेंद. इथं मात्र बघा मी का सांगितलं, कारण या फलंदाजाकडे क्षमता आहे, खरं तर पेशन्स आहेत या फलंदाजाकडे. बघा चुकीचा शॉट यांच्या माध्यमातून मी अजून बघितलेला नाहीये. कारण संयमी खेळी कशी असावी ते डॉक्टर माजिदकडनं आपल्याला शिकायला भेटतं. 3 षटकाचा खेळ मात्र समाप्त झालाय. घेऊया छोटासा ब्रेक, ऐकूया सुंदर संगीत. मोठा फेरबदल मात्र बघायला भेटला. कारण जेव्हा फिरोज 11 सुरुवात करतो याच गोलंदाजापासून सुरुवात करतो. नाव आहे नासिर. खरं तर आज ते 4थ्या षटकामध्ये मात्र त्यांचं आगमन झालेलं आहे. हे सुद्धा मात्र चांगले गोलंदाज आहे, पण त्यांच्या समोर त्याहून चांगले फलंदाज आहे डॉक्टर माजिद आणि समीर. खरं तर ही जोडी अगर टिकली, या टायमाला काय घडलं पायचीची अपील मात्र मागितली जाते. खरं तर काय वेगवान चेंडू होता. बघा जो सुरुवात करतोय आज 4थ्या षटकामध्ये त्या गोलंदाजाला बघायला भेटतोय. खरं तर एक चतुर आणि चालाक मात्र गेंदबाज आहेत. खरं तर फलंदाजाला चेंडू समजलेला नाही आहे. चेंडू लेफ्ट केला, पायांचा वेध घेतला आणि आलाय निदाव चेंडू. खरं तर जनसेवा ही चिसेवा ट्रस्टचे दमदार अध्यक्ष आमचे आदरणीय, खरं तर तुम्हा आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व दीपक महेश्वरी सर. खरं तर ट्रॉम्बे चिता कॅम्प चेंबूर म्हटलं तर इतिहास त्यांच्या माध्यमातून सातत्याने बघायला भेटतं. खरं तर 30वी स्पर्धा त्यांच्या नेतृत्वाखाली, आणि आपण जर विचार केला तर अजून मात्र आम्हाला प्रोग्राम करायचे आहेत. आणि इथं मात्र हवाई हल्ला डॉक्टर माजिदच्या बॅटनं केलाय हल्ला हल्ला. डीजे नावाचा ब्रँड त्यांनी स्वतःच कमवला. आला डिमांड नावाचा ब्रँड त्यांनी स्वतःच कमवला. दीपक महेश्वरी दादानी सारा मार्केट हलवला. दीपक महेश्वरी दादानी सारा मार्केट हलवला. तो नाही सोडत आहे वॉल्यूम. खरं तर मार्केट तर हलवलाय, पण पूर्ण चेंबूर विभाग हलवलाय. नावच काफी आहे दीपक महेश्वरी सर. यस सर. डॉक्टर माजिद मैंने पहले ही कहा था एक शांत स्वभाव का बल्लेबाज, क्योंकि पेशे से डॉक्टर है, उन्हें पता है किस तरह पेश आना है. फिर से एक बार एक अच्छा शॉट, बॉलर बैक टू ड्राइव. नासिर की अच्छी फील्डिंग. देखिए छक्का आने के बाद यहाँ पर कमबैक किया नासिर ने. ये बिंदी गेंद आती हुई स्कोर कार्ड यहाँ पर अपडेट होता हुआ
33 रन, चौथा ओवर प्रगति पथ पर है। और देखिए गेंदबाजी ट्रैक पर जो हमेशा फिरोज 11 से इन्हीं से शुरुआत की जाती है, लेकिन इस वक्त चौथे ओवर में और क्या बढ़िया गेंदबाजी। इस बार भी यहां पर लॉफ्टेड का ऑन ड्राइव हमें देखने को मिला। वाइटिश लॉन्गा पर वहां पर खिलाड़ी तैनात है, सीधा उन्हीं के हाथों पर गेंद गई और यहां पर हल्के से चुपके से 1 रन मुकम्मल किया। अब देखिए दोनों ही बैटर ने यहां पर छक्के लगाए। समीर जो कि सलामी के रूप में आए हुए, चौथा ओवर जारी है और वहीं पर टिके हुए, यानी मजबूत यहां पर एक जोड़ है शमीर का। देखिए हाइट तो अच्छी है, फाइट भी का उससे खूबसूरत करते, जिस तरह बल्लेबाजी करते उसी तरह गेंदबाजी भी करते। दोनों बैट्समैन की हाइट देखेंगे तो जबरदस्त परफेक्ट पर्सनालिटी। इस बार यहां पर हेलीकॉप्टर, ये क्रैश हुआ। देखिए हेलीकॉप्टर शॉट हमें देखने को मिला शमीर के माध्यम से, लेकिन यहां पर एलिमिनेशन कम और ताकत कम थी, टाइमिंग यहां पर नहीं दे पाए। इसके बदौलत यहां पर इमरान ने कोई गलती नहीं की, एक खूबसूरत कैच और विकेट का पतन। डीजे नए बैटर इस वक्त इस चीता कैंप का खूबसूरत सा कम उम्रों का ये बेहतरीन ऑलराउंडर, नाम है सोहेल। सोहेल इस वक्त बल्लेबाजी ट्रैक पर। देखिए हाइट कम है लेकिन फाइट ज्यादा है, क्योंकि बल्लेबाजी तो खूबसूरत करता है लेकिन उससे अच्छी गेंदबाजी करता है। ये चीता कैंप की ताकत है। अब देखिए इस वक्त याच्यानंतर प्रकाश स्मृती आरसीसी पेठ मात्र सज्ज राहायचं आहे आणि त्यांच्या समोर असणार आहे फोर्स फिटनेस वाशीगाव। धावसंख्या झालेली आहेत। यस 4 षटकाचा खेळ आपण जर विचार केला तर कौतुक करूया फिरोज 11चा। 19 मिनिटांमध्ये 4 षटकं हाताळलीत, म्हणजे जी नियमावली आहे त्या नियमावलीचं मात्र पालन केलं। शेवटचं षटक मात्र घेऊन येत आहेत एक नवीन गोलंदाज संजय इस वक्त गेंदबाजी ट्रैक पर तेज तर्रार गेंदबाज। फिरोज 11 में जगह बनाना काफी मुश्किल का काम है, क्योंकि मैंने पहले कहा था फिरोज 11 यानी बॉलिंग अटैक के लिए जाना जाता है। फिर हुसैन जैसे गेंदबाज, नासिर जैसे गेंदबाज, शौकत जैसे गेंदबाज, संजय जैसे गेंदबाज इनके खेमे में। स्कोर कार्ड वहीं पर रुका हुआ 35 रन। तो ये आखिरी ओवर स्लॉग ओवर। स्ट्राइक एंड पर सोहेल इस वक्त युवा बल्लेबाज अभी क्रीज पर आए। बढ़िया शॉट यहां पर देखिए, टाइमिंग नहीं कर पाए। फिर से एक बार हुसैन। अब देखिए उसी जगह पे बार बार हमें हुसैन फील्डिंग करते हुए नजर आ रहे। अब जो इलाका है वो 7-12 हुसैन का है, वहां पर कोई जा नहीं सकता, क्योंकि देखिए अच्छी कैच, अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो, ये फिरोज 11 की फिटनेस है, ये फिरोज 11 की ताकत है। चीता कैंप के चैंपियन टीम में इनका नाम शुमार किया जाता है। ओ संजय फिर से एक बार ऑन ड्राइव हमें देखने को मिला। दूसरे रन की चाहत, मौका, यस स्टंप तो उड़ा है लेकिन यहां पर 1 रन शॉट। अब देखिए जल्दबाजी ना करे, दूसरे रन की चाहत पर देखिए आपका नुकसान हुआ।
2 रन तो आप मुकम्मल किए, लेकिन हैम्पर की मैं तारीफ करूंगा बाविस्कर सर। देखिए कोई टेक्नोलॉजी नहीं है, सिर्फ आंखों में तेल डालकर ये दूसरा इन्होंने यहाँ पर ऐसा डिसीजन दिया है कि मैं तारीफ करूंगा इन हैम्परों की। हेमंत कोहली सर, बाविस्कर सर एक बड़े नाम इस टेनिस क्रिकेट जगत के, बड़ी बड़ी टूर्नामेंट में ये हैम्परिंग करते और अच्छा डिसीजन इनके माध्यम से हमें नजर आता है। संजय इस वक्त तैयार है। ओ यहां पर क्या गेंद थी, इस टूर्नामेंट की खूबसूरत गेंद। अगर गेंदबाजी अच्छी लगी तो जोरदार पैदा हो जाता है। हमें तो गेंद नजर ही नहीं आई, तो वहां पर बल्लेबाज है पूरी तरह, यहां पर चारों खाने चित। बल्लेबाज को अब जाना होगा डगआउट की ओर। संजय की ये स्पीड कितनी थी, 200 की स्पीड। यस डीजे। मनीष कोहली, अरविंद भाई, पलक कोहली साथीला, दीपक महेश्वरी दादानी सारा मार्केट हलवला, दीपक महेश्वरी दादानी सारा मार्केट हलवला, दीपक महेश्वरी दादानी। मार्केट तर नक्कीच हलवला या नावाची चर्चा सध्याच्या घडीला मात्र सुरू आहे, कारण प्रत्येकाच्या मुखामध्ये आपण जर विचार केला तर एकच नाव, जनसेवा हीच ईश्वर सेवा ट्रस्ट आणि त्यानंतर दीपक महेश्वरी साहेब। आज खरं तर त्यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आयोजनाच्या भूमिकेत पाटील 11 आई गावदेवी 11 प्रचंड मेहनत या ग्राउंडचा आपण जर विचार केला तर 1 महिन्यापासून मात्र तयारी, खेळपट्टी लाजवाब, स्पर्धा लाजवाब, खेळाडू लाजवाब, खरं तर माझे मायबाप प्रेक्षक लाजवाब। धावसंख्या झाली ती 40 धावा। यस पंचांचा इशारा आला, व्हाईट बॉल, 39 रन। स्लॉग ओव्हर मैदानाच्या आतमध्ये संजय नावाचं वादळ मात्र सध्याच्या घडीला आपल्याला बघायला भेटतोय, कारण वय वर्ष कमी आहे, ही प्रॅक्टिस आहे। खरं तर ट्रॉम्बे चिता क्या म्हटलं तर ही प्रॅक्टिस आहे, सातत्याने खरं तर एकदम आपण जर विचार केला तर कठोर प्रॅक्टिस आणि कठोर परिश्रम, त्याचं फलस्वरूप आज मोठ्या मोठ्या स्पर्धा। इथं मात्र काय मात्र फटका आहे, ऑर्थोडॉक्स फटका। खरं तर सूर्यकुमार यादवची झलक या शॉट मध्ये आपल्याला बघायला भेटली, म्हणून म्हटलं जातं ना सोहेलची झलक सबसे अलग। यस डीजे। डीजे स्कूप केलाय। खरं तर बघा सर्कलच्या आतमध्ये खेळाडू आहेत, त्यांनी मात्र जागा निवडली, बॅकफुटला आले आणि फक्त दिशा दिली। खरं तर ऑर्थोडॉक्स फटके आहेत। टेनिस क्रिकेट म्हटलं तर, लेदर क्रिकेट म्हटलं तर या फटक्यांचा वापर आपण जर विचार केला तर प्रत्येक फलंदाज करण्याचा प्रयत्न करतो, पण असे कमी फलंदाज असतात की या शॉट मध्ये यशस्वी होतात। जाऊया पुन्हा एकदा संजय, किती बॉल झाले? हा मात्र काय घडलं खरं तर अब देखिए, यस नो चेंडू मात्र घोषित केलाय। हेमंत सर बीमार, यस बीमार गेंद यानी बीमार गेंद। अब बीमार गेंद का यहाँ पर थोड़ा सा हम देखिए इलाज करेंगे, और इलाज किस तरह करेंगे, डॉक्टर वहां पर मौजूद है। अब इस गेंद का इलाज यानी बीमार गेंद है, अब देखना यहाँ पर किस तरह का डोज दिया जाएगा, या इंजेक्शन दिया जाएगा या फिर कोई गोली दी जाएगी, तो हमें देखना है एंटीबायोटिक गोली या इंजेक्शन इस गेंद पर हमें नजर आएंगी, क्योंकि ये बीमार गेंद है। बीमार जब कोई होता है तो डॉक्टर के पास जाता है तो सुई तो लगती है, लेकिन इस गेंद पर अब देखना है सुई लगेगी या मिसाइल। लेकिन यहाँ पर प्रॉपर कनेक्शन नहीं है। वाइड डिश, ये क्या हुआ, ये क्यों हुआ, ये कैसे हुआ? क्योंकि देखिए थोड़ी सी जल्दबाजी की यहाँ पर खिलाड़ी ने, गेंद तक पहुंचे लेकिन गेंद ने शायद उन्हें चकमा दिया, और ये किस्मत का 4 रन यहाँ पर स्कोर कार्ड के ऊपर ऐड होगा। 49 रन, देखिए देखते देखते 49 रन यहाँ पर स्कोर कार्ड के ऊपर ये रन यहाँ पर दर्ज किए जा रहे। आखिरी गेंद जेड, एक किस्मत का 4 रन हमें देखने को मिला।
फिर से एक बार लो, अब देखना है। अगर कैच अच्छी लगी तो जोरदार तालियां बजाएं। नाम है सूर्य कुमार यानी सूर्या मणिरत्नम। यस, 5 ओवर का खेल यहाँ पर मुकम्मल हुआ। डॉल्फिन 11 ने इस मेगा फाइनल में रन बनाए हैं 49 रन और यहाँ पर टारगेट होगा 50 रन का। अब देखिए चलते हैं, देखिए जो 50 रनों का टारगेट का पीछा करने के लिए एक ऐसा आवाज जो पिछले 15-20 सालों से रायगढ़ नहीं तो मुंबई में भी ये आवाज हमें सुनने को मिलता है। रायगढ़ क्रिकेट एसोसिएशन के सचिव हमारे परम मित्र आदरणीय दीपक पाटिल सर, मैन फ्रॉम पलसपे पनवेल। ओवर टू दीपक सर। चला टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करूया। काय रे, पेठ आणि वाशीगाव या दोन्ही संघाची संघनायकांनी यायचंय। पुढची मॅच आपण जर विचार केला तर 4 षटकांचा सामना असणार आहे। या वाशीगाव आणि पेठगाव खरं तर दोन्हीही ग्रामीण संघ आणि चला आतमध्ये वा, मैदानाच्या आतमध्ये वा। चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या। आरसीसी पेठ आणि वाशीगाव। या वाशीगाव आणि पेठगाव, सोहेल आणि गॅरो एका ठिकाणी सोहेल शेख असतील आणि दुसऱ्या ठिकाणी गॅरो योगेश भगत। या टॉस साठी या। चार षटकांचा सामना असणार आहे। ती सुद्धा मेगा फायनल आपल्या भेटीला येणार आहे। ग्रामीण क्रिकेटचा थरार, ग्रामीण क्रिकेटची मेगा फायनल। दोन्ही बलाढ्य संघ, एक नवी मुंबई आणि दुसरा आपण जर विचार केला तर एक नवी मुंबई तो दुसरा खारघर। सोहेल शेख या दरम्यान आपण स्वागत करूया ज्यांनी मात्र आम्हाला या स्पर्धेसाठी अर्थातच BMW ब्लॅक अँड व्हाईट कंपनीचे करता धरता आमचे परम मित्र प्रीतम मस्के। खरं तर माझा आवाज अगर तुमच्या कानापर्यंत पोहोचत असेल तर या, तुम्ही व्यासपीठावरती या, कारण मोठं मन केलंय आणि आमच्या स्पर्धेला खरं तर मॅन ऑफ द मॅच साठी तुमच्याच कंपनीची ब्रँडेड टी शर्ट मात्र तुम्ही पुरस्कृत करतायत। प्रीतम मस्के ब्लॅक अँड व्हाईट कंपनीचे प्रोप्रायटर अर्थात BMW। चल पेंडू चेंबूरचा एक ब्रँड सत्तू सेट, खरं तर त्यांच्या माध्यमातून आपण जर विचार केला तर सत्तू स्वीट्सचे मालक कुणाल सर तुमचं इथं आगमन झालंय या स्पर्धेच्या माध्यमातून। आइए सर, आपका हार्दिक स्वागत है। खरं तर आपण जर मिठाई नावच ऐकलं तर तोंडामध्ये पाणी आलं आणि कुणाल सरांची पर्सनॅलिटी बघितलं तर जणू काय भीम मध्ये आलेत का काय। खरं तर दीपक सरांचे जवळचे मित्र आहेत। चला या वाशी गाव तुम्हाला विनंती करतोय, सोहेल शेख या। तर सामन्याला होते सुरुवात। 50 टार्गेट आहे या मॅच मध्ये। पहिलाच बॉल जाऊन अपील लगेच नाकारण्यात आले। खरं तर या लेग बाईचा इशारा पंचांचा येत असताना एक एक्स्ट्राज मात्र खातं उघडलं जाईल। चला एक छोटासा सन्मान घ्यायचा आपल्याला।
कुणाल सर खरं तर कोळी कॅप घालून मात्र कुणाल सरांचा आपण इथं यथोचित मात्र सत्कार करूया आणि तदनंतर मायेची उबदार शाल महाराष्ट्राचं वस्त्र अलंकार आमचे आदरणीय दीपक सर खरं तर कुणाल भाईंचं इथं मात्र एक छोटासा सत्कार आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर मिठाईसाठी प्रसिद्ध आहेत चेंबूर म्हटलं तर गोड स्वीट्स सत्तू स्वीट्सचे मालक आदरणीय कुणाल सर इथं मात्र उपस्थित आलेत. कुणाल सर तुम्ही स्वीट्स ना आणलाय आमच्यासाठी आणले यस आणलाय. खरं तर ज्याच्यासाठी जाणले जात तिथेच उभं राहायचं कुणाल सर आणि दीपक सर. टॉस घ्यायचा आहे मेगा फायनल महत्वाची टॉस. एका ठिकाणी पेटगाव तर दुसऱ्या ठिकाणी वाशीगाव. चला दोन बलाढ्य संघ ज्यांनी मात्र भल्या भल्या संघाला नमवलं आणि फायनल मध्ये जागा बनवली. या फायनलचा इम्पॉर्टंट टॉस कुणालबाई यांच्या हस्ते. हेड वाशी संघाने मात्र नाणेफेकी जिंकलेली आहे. कसं वाटतं या स्पर्धेमध्ये आज मेगा फायनल मध्ये तुम्ही प्रवेश केलाय. सर्वप्रथम दीपक सर ज्याच्या नेतृत्वाखाली तुम्ही स्पर्धा खेळता. अगर दीपक सरनी मात्र ही स्पर्धा ठेवली नसती तर तुम्ही खेळले सुद्धा नसतं. काय म्हणाल सर्वप्रथम दीपक सरांबद्दल. खरोखर दीपक सरांचं मी मनपूर्वक आभार मानतो कारण की वाशीगाव या संघाला खेळण्याची संधी दिली. खरोखर असं कोलीवाड्यात आल्यावर तर खरोखर खूप चांगलं वाटतं कारण की खेळायला सुद्धा इथे फायनल मध्ये पोहोचले तर वाशी गावामध्ये कसं वातावरण आहे. खरोखर मला तर वाटतं अर्धा वाशीगाव इथे आलेला आहे आमचा मॅच बघण्यासाठी. टॉस जिंकलाय निर्णय का असणार आहे. बॅटिंग करू. बॅटिंग करण्याचं कारण तुमच्या समोर एक बलाढ्य संघ आहे रातो के कातिल ज्यांना म्हटलं जातं आरसीसी पेट संघ. फलंदाजी निवडले आणि 4 षटकाचे सामने किती धावा बनवण्याचा प्रयत्न असणार आहे. खरोखर आरसीसी पेट खरोखर खूप चांगला संघ आहे कारण की नाईटचं किंग म्हणून त्यांना ओळखले जातं आरसीसी पेट संघाला. खरोखर आम्ही 4 ओव्हरीत 40 क्रॉस करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच सांगितलं त्यांनी 50 नव्हे 60 नाही कारण गोलंदाजीचा अटॅक बघून खरं तर हा प्रामाणिकपणा आहे. त्यांनी सांगितलं 40+ धावा करण्याचा प्रयत्न आहे. सोहेल भाई सबसे पहले दीपक सर के बारे में आप क्या कहेंगे. दादाचा जेवढा कौतुक केला तेवढा कमी आहे. काल पण माझी फर्स्ट मॅच होती तेव्हापासून दादाला मी बघत आलो तर मी 3 मॅच खेळलो. बहुतेक काहीतरी 3.5 काहीतरी वाजलेले. तर दादा लास्ट मॅचपर्यंत इथं उभा होता. मी एवढ्या ठिकाणी मॅच खेळायला जातो पण असा आयोजक आणि असं कोण बघितलं नाही का स्टार्ट टू फर्स्ट बॉल टू लास्ट बॉल दादा इथं मंचावर असतात आणि जे काय असतात त्यांच्या नजरेसमोर असतो. टॉस हरलाय आणि तुम्हाला गोलंदाजी करायचंय म्हणजे टॉस तुमच्या मनाविरुद्ध गेलाय काय. नाही त्यांचं बॅटिंग अटॅक चांगला आहे तर मी बस फिल्डिंगच घेणार होतो तर मला पण मनासारखं भेटलंय तर चांगला मी पण खेळायचा प्रयत्न करीन. यस मी मान्यवरांना विनंती करतो व्यासपीठावरती बसायचं आहे. खरं मेगा फायनलचा टॉस जिंकलाय खरं तर वाशी गावानी आणि मात्र डिसिजन घेतलाय ते मात्र फलंदाजी करणार आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. ग्रामीणची फायनल यानंतर पाहायला मिळेल तुम्हाला. वाशीगाव संघानं टॉस जिंकलाय आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. मगाचा चेंडू आपल्या स्क्रीनवर दाखवला जातोय. लाऊड अपील झाली होती खरं तर. स्क्वेअर लेग अंपायरच्या दिशेनं धावत जाऊन काही क्षण बाविस्कर सुद्धा घाबरले असतील. हीच ती अपील होती. बाविस्कर घाबरले तर दबाव येतो त्यांच्यावर. अंपायर्सवर दबाव टाकण्याचा कोणी प्रयत्न करायचा नाही परंतु बॅटकटची जेव्हा अपील असते तुम्ही स्क्वेअर लेग अंपायरकडे नाही करू शकत. स्क्वेअर लेग अंपायरच्या उपट्या टाकल्या तरी ते आऊट देणार नाही कारण हा अधिकार मुख्य पंचांचाच असतो. जाऊया मॅचच्या दिशेनं. 2 खेळाडूंची टक्कर त्या ठिकाणी. 1 धाव येताना दिसते. सिंगल धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचले ती 4 या आकड्यावर. 50 टार्गेट आहे या मॅच मध्ये. प्रीतम मस्के खरं तर आम्हाला ज्यांनी या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच साठी ज्यांनी टी शर्ट मात्र पुरस्कृत केलेत BMW अर्थातच ब्लॅक अँड व्हाईट कंपनीचे प्रॉपरायटर प्रीतम मस्के. बघा आवाज अगर तुमच्या कानापर्यंत पोहोचत असेल तर या तुमची आठवण आम्ही या मुख्य मंचावरती मात्र काढतोय. प्रीतम मस्के
सोहेलच्या पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर फक्त 4 धावा येताना दिसल्यात. त्यामुळे चांगली सुरुवात केली गोलंदाजी मधून. त्यामुळे अजूनही 4 ओव्हर्समध्ये जिंकण्यासाठी 46 धावांची गरज असेल. फिरोज 11 आणि डॉल्फिन 11 वॉर्ड मधील फायनल आपल्याला पाहायला मिळते. चार ओव्हर्स मध्ये 46 धावा करायच्या. 46 रिक्वायर्ड नाउ, रिमेनिंग 24 डिलिव्हरीज. हुसेन आणि चांद अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. यामीन येतोय. पहिलाच बॉल अगदी डिफेन्सिव्ह मोड मध्ये दिसला. सिलिबिडॉपच्या दिशेमध्ये इकडे सिंगल येत असताना धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 10 ची सरासरी होती सुरुवातीला जेव्हा 50 धावांचा चेस, परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 4च आल्यात. त्यामुळे ही सरासरी आता मात्र 11:30च्या पुढे जाऊन पडले. मोठ्या संख्येनं खरं तर प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेत असताना हे यश आहे खरं तर दीपकजी महेश्वरी साहेबांचं. त्यांच्यावर असणारं प्रेम खरं तर या संपूर्ण प्रेक्षकांचं, येथील जनतेचं निस्वार्थीपणे काम करणारे व्यक्तिमत्व म्हणून या संपूर्ण विभागामध्ये दीपक महेश्वरी साहेबांची ओळख आहे आणि त्यांच्या कार्याची पोहोचपावती आहे. आणि म्हणूनच एवढ्या मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग क्रीडांगणाच्या भोवती आज हे सामने पाहण्यासाठी जमा झालाय. अन्यथा आजकाल सगळीच ठिकाणी नाईट मॅचेस असतात, परंतु एवढी गर्दी मात्र कधी अनुभवली नसेल. तीच गर्दी आपल्याला पाहायला मिळते. सिंगल आली, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. या मुंबई विभागामधील मोठी स्पर्धा आपण अनुभवतोय. सन्माननीय दीपकजी महेश्वरी साहेबांची स्वर्गीय शरद कोळी स्मृती चषक 2025 दैदिप्यमान आयोजन या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळालंय. यामीनचा षटक क्रमांक 2 सुरू आहे. 6 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात. लेफ्ट केला होता हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. पंच इशारा करत असताना व्हाईट बॉल, 1 अतिरिक्त रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावर. ट्रॉम्बे नाईट स्पर्धेनंतर आपण पाहिलं तर आणखीन एक मोठी स्पर्धा तुम्हाला माहुल मनोरंजन मैदानावर पाहायला मिळणार आहे. माहुल गाव शॉट ऑफ लेंथ यावेळेस मात्र थोडासा बाउन्स पाहायला मिळाला खेळपट्टीमध्ये. जय माता दी चषक 2025 माहुल कोळीवाड्याची स्पर्धा तुम्हाला लवकरच अनुभवायला मिळेल. मार्च महिन्यामध्ये 7 मार्च, 8 मार्च आणि 9 मार्च असे 3 रात्र ही स्पर्धा असेल. 1 लाख रुपये पहिलं पारितोषिक, द्वितीय 50, तृतीय 30,000 आणि ही स्पर्धा तुम्हाला माहुल मनोरंजन मैदान माहुलगाव चेंबूरच्या मैदानावर मात्र जरूर पाहायला मिळेल. त्यामुळे त्या स्पर्धेचे सुद्धा वेध लागलेत. कारण मुंबईमध्ये अगदी पाहायला गेलं तर हातावर बोटावर मोजण्या इतक्या स्पर्धा होत असतात. या पंचाचा इशारा आलाय. 4 धावांचा चौकारानं धावसंख्येमध्ये भर जरूर टाकली जाईल. 11 धावा धावफलकावर 50 टार्गेट आहे. त्यामुळे फार कमी स्पर्धा असतात. त्यामुळे ट्रॉम्बेच्या नंतर नक्कीच आपल्याला माहुलगावचे वेध लागलेत. जय माता दी ग्रुप त्यांना सुद्धा या स्पर्धेच्या आयोजकांना आपण शुभेच्छा देऊया. तर फिरोज 11 संघाला जिंकण्यासाठी 50 टार्गेट आहे. तो चौकार थोडस बूस्ट करेल धावसंख्येला. ऑन साइडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता चांदकडून. हा चेंडू मात्र बीट केलाय गोलंदाज यामीननं. त्यामुळे 50 धावांसाठी मोठा संघर्ष करावा लागेल. सोपं नसेल 50 धावांचा चेस करणं सुद्धा. पुढच्या मॅच मध्ये यावेळेस फिरून खेळला पॉइंट लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने नो बॉल आणि बॉलला पाठवले सीमा पार. 4 धावांकरता मिळतील तब्बल 5 धावा.
तर नो बॉलचा इशारा आलाय. त्याचमुळे आणखीन एक संधी मात्र मिळेल. ते बॅटर चांदला धावसंख्या झाली ती आतापर्यंत 16 धावा धावफलकावर आहेत. आणि संपूर्ण प्रेक्षक वर्ग आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. खरंच या सगळ्यांचं प्रेम आहे आपल्या स्पर्धेचे प्रणेते दीपकजी महेश्वरी साहेबांवर. आणि म्हणूनच मोठ्या संख्येनं हा संपूर्ण जनसमुदाय आमचे प्रेक्षक वर्ग रात्रीचे 1:30 वाजून गेलेत परंतु घड्याळामध्ये साधं कोणी ढुंकूनही बघत नाही. एवढे संपूर्णपणे तल्लीन झालेत आमचे प्रेक्षक वर्ग. पहा मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग क्रीडांगणाच्या चारही बाजूला तेवढेच मोठे प्रेक्षक आहेत. या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आपल्या स्पर्धेवर भरभरून प्रेम केलंय कारण ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आले त्यामुळे प्रत्येकाचे आभार हे मानायलाच हवेत. आणि आज मात्र या सगळ्या क्रीडा रसिकांसमोर आम्ही नतमस्तक होतोय कारण आपण आहात म्हणूनच खऱ्या अर्थानं या स्पर्धेची शोभा मात्र वाढले. गेल्या 5 रात्रीमधली ही स्पर्धा हे संपूर्ण प्रेक्षक वर्ग आपल्या टीव्ही स्क्रीनवर दाखवला जातोय. आणि आज यामुळेच खर तर ही ताकद आहे दीपकजी महेश्वरी साहेब, तुमची ताकद आहे. संपूर्ण प्रेक्षक वर्ग या संपूर्ण विभागामधील जनता आपल्यावर प्रेम करते आणि हे जीत जागतं आणि ज्वलंत उदाहरण करते या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. तर जाऊया पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट सामन्याकडे वळूया. इकडे सिंगल घेण्यात आले, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2 संपलाय आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या 17 धावा फिरोज 11 संघाच्या. त्यामुळे 3 ओव्हर्स मध्ये अजूनही जिंकण्यासाठी हव्या आहेत त्या 33 धावा. 33 रिक्वायर्ड नाव. 11च्या सरासरीने आता मात्र पुढे जावं लागेल. 3 ओव्हर्स मध्ये 33 प्रतिषटक 11 असं इक्वेशन मात्र असेल. आमचा प्रेक्षक वर्ग दाखवला जातोय. कशाचीही पर्वा न करता, थंडीची तमा न बाळगता हे सामने पाहण्यासाठी आलेत, ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेत. संपूर्ण प्रेक्षक वर्ग आपल्या टीव्ही स्क्रीनवर सर्वांचं मनपूर्वक आभार आहे. कारण उपस्थितांना धन्यवाद द्यायलाच हवेत. फार क्वचित स्पर्धा असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला एवढी गर्दी पाहायला मिळते, परंतु ट्रॉम्बे गोयवाडेच्या या स्पर्धेमध्ये मात्र नेहमीच तुम्हाला गर्दी पाहायला मिळते. चला प्लीज पटापट खेळा. आणि आता एक फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. हा नियम आहे या स्पर्धेतला. 10 मिनिटं झालेली आहेत. तर 20 मिनिटं झाली तर आम्ही अनाउन्समेंट करू, तेव्हा तुम्हाला एक फिल्डर आतमध्ये घ्यावा लागेल. हा या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे तुम्ही कितीही वेळ करा पण तुम्हाला एक फिल्डर आतमध्ये घ्यावा लागेल जेव्हा वेळ संपेल तेव्हा. सोहेलचा हा चेंडू यावेळेस मात्र आउटसाइड ऑफ स्टंप. डॉट बॉल निर्धाव चेंडू. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर गोलंदाजाचा एक अस्त्रच बनलाय. आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा चेंडू ठेवायचा, थोडासा फलंदाजापासून दूर ठेवायचा जेणेकरून फलंदाजाची बॅट तेवढी रीच होणार नाही. बऱ्याच वेळेला कधी कधी अवे फ्रॉम द बॉडी जरी खेळलो तरी कधी कधी आउटसाइड एज लागण्याची शक्यता सुद्धा तेवढी जास्त असते. हो यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय
वेगवान स्ट्रोक आहे. बॉल सरळ साइड स्क्रीनच्या दिशेने चेंडू सीमा पार चौकार. पन्नास टार्गेट आहे इथे. मात्र अंतिम सामना आपण पाहता या स्पर्धेमधील वॉर्ड चे जेवढे संघ खेळले त्याच्यामधील हा फायनल मॅच. मागच्या 2 बॉल मध्ये 10 धावा आल्यात आणि त्याचमुळे आता मात्र गिअर शिफ्ट केलाय असंच म्हणावं लागेल फिरोज 11 संघानं. कारण आता मात्र स्कोर कार्ड वर धावा लागल्यात त्या 27 धावा. 23 धावांची गरज आहे. प्रॉपर टायमिंग झालं नाही यावेळेस. मात्र चान्स चांगली बॅटिंग केली परंतु चाननं आतापर्यंत संपूर्णपणे डाव सावरलाय आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मात्र या स्पर्धेची फायनल जिंकाची हाच निर्धार मात्र चाननं आज केलाय फायनल मध्ये. मेगा फायनल तुम्ही पाहता या स्पर्धेची ग्रँड फिनाले. यानंतर ग्रामीणची फायनल तुम्हाला पाहायला मिळेल. आरसीसी पेठ आणि त्यांच्या विरोधामध्ये इच्छापूर्ती वाशीगाव. सोहेल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. शॉट ऑफ लेंथ होता. इकडे फटका फसलाय. शॉट फायनलिंगला चेल त्या ठिकाणी टिपलाय. फलंदाज होईल बाद. लागलाय दुसरा झटका फिरोज 11 संघाला. हुसेन मैदानाच्या बाहेर. इम्रान येतोय नवीन बॅटर. या मॅच कडे मात्र संपूर्ण या मुंबई विभागाचं लक्ष लागलंय. मोठ्या संख्येनं दोनही टीमचे समर्थक या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. येस, जाऊया आता. अजून एक मात्र सत्कार आपल्याला करायचा आहे. खरं तर सुनीताताई वैती महिला विभाग संघटिका म्हणून त्यांचं जर पाहिलं जातं. खरं तर त्यांचा आपल्याला पहिला सन्मान मात्र करायचा आहे. कोळी लोकांची शान, आन बान शान, कोळी कॅप सुनीताताई वैती. खरं तर यांचा आपण सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झाला. लेग बायचा इशारा पंचांचा. महत्वाच्या 4 धावा. महिला विभाग संघटिका म्हणून कार्यरत पाहतायत आणि आज चेंबूरनगरीमध्ये हे नाव मात्र आवर्जून घेतलं जातं, सुनीताताई वैती. त्यानंतर आपण शिल्पा राक्षे मॅडम. खरं तर विधानसभा समन्वयक. खरं तर हे पद भूषवत असताना मॅडमचा इथं आपण सत्कार करूया. खरं तर मायेची उबदार शाल आणि त्यानंतर या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह. त्यानंतर पुढचा सत्कार असणार आहे नित्या कुट्टी मॅडम. खरं तर विधानसभा संघटक म्हणून त्यांचे जर पाहिलं जातं खरं तर अभिमान आहे. खरं तर आज महिला वर्ग म्हटलं तर कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नाही आहे. आणि सुनीताताई वैती यांची पर्सनॅलिटी बघितलं तर भल्या भल्याला घाम नक्कीच सुटणार आहे. कारण खरं तर यस ते कोळी आहेत आणि कोळी कोणाला घाबरत नाही आहे. यस, खरं तर एक जबरदस्त पर्सनॅलिटी. फार गॉड गिफ्ट असतं, असं फार कमी लोकांना असतं. यस, लेडी बॉस तर आहेच नक्कीच. खरं तर या 3 मान्यवरांचा या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या आदरणीय दीपक साहेबांनी मात्र सत्कार केलाय. मॅडम तुम्ही आलात आणि खरं तर आम्हाला बरं वाटलं. आणि या कैलासवासी शरद कोहली स्मृती चषक मध्ये 2025 मध्ये तुमचं हार्दिक स्वागत असणार आहे. आता तुमचं जे मनोगत आहे म्हणजे तुमच्या मनात काय आहे दीपक सरांबद्दल, या स्पर्धेबद्दल काय म्हणाल मॅडम?
आपण आता ऐकूया सुनीताताई वैती मॅडम यांना. सर्वांना प्रथम जय महाराष्ट्र. मी तर महेश भाऊंना पहिल्यापासून ओळखते चांगलं, त्यांचं कार्य खूप चांगलं आहे आणि इथे मला बोलवल्याबद्दल एकदम धन्यवाद तुमच्यासाठी. आणि इकडचे सहकार्य सगळे मस्त आहेत आणि जे होस्ट करणारे माणूस पण चांगलं बोलतात. हां, छान तुम्ही बोलतात. हां, आणि हे असंच काम होत जाणार आणि तुम्ही सहकार्य सगळ्यांनी केले ना महेश्वरी साहेबांना, तर खूप चांगली गोष्ट केलेली आहे. धन्यवाद. नक्कीच आम्ही साहेबांसाठी जिथं आलोय, कारण रात्रीचे अगर 5 पण वाजले ना तरी आम्ही इथं राहणार, कारण साहेबांचा आशीर्वाद आणि साहेबांना सपोर्ट आम्हाला करायचा आहे. सर आता आपण रजा घेऊया. खरं तर तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात आणि तुमचा पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. जाऊया कॉम्बॉक्सकडे, जिथं मात्र एक गोड आवाज दीपक पाटील सर. थँक्यू किरण सर. अपील पाहायला मिळाली इकडे, मात्र लाऊड अपील सुरू होती. जास्त उत्साह आहे अपील मध्ये. खरं तर बघासपासून आपण पाहतो डॉल्फिन 11चे प्लेयर्स पंचांवर थोडंसं प्रेशराईज करण्याचा प्रयत्न मात्र सातत्याने होता आणि हे इट्स अ पार्ट ऑफ गेम, खेळाचा भाग आहे. परंतु जेव्हा जेव्हा अशी मोठी अपील होते तेव्हा त्या अपिलासमोर पंचांच्या रिॲक्शन्स काय असतात ते महत्वाचे असतात. कधी कधी पंच सुद्धा गोंधळून जातात जेव्हा अशा लाऊड अपील्स आणि एवढ्या अग्रेशन्स अपील्स मात्र पाहायला मिळतात तेव्हा. पण त्यावेळेला किती झालं तरी पंचांना थोडासा भावनांना आवर घालावा लागतो. अंपायर्सना सुद्धा पेशन्स दाखवावे लागतात. ग्राउंडवर बरंच काही करायचं असतं त्यांना सुद्धा. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 16 धावांची गरज आहे. सुपर बॉलिंग केले अमन. असं वाटलं होतं की मॅच फिरले, परंतु पुन्हा एकदा गोलंदाजी मधलं धारदार आक्रमण पाहायला मिळालंय अमनचं. थोडासा चेंज ऑफ पेस होता. ड्राईव्ह केलाय, पाठवलंय ते सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून हवाई सफर करण्यासाठी षटकार. कमालीचा सामना, चुरशीचा सामना पाहायला मिळतोय. चेंडू गणिक सामना बदलताना मात्र अनेक क्रीडा रसिकांनी अनुभवलाय. दीपक सर, खरं तर 5 दिवस झाले या रात्रीच्या स्पर्धेला. खरं तर एक नाव आम्ही विसरलो. खरं तर जवला सुकवण्यासाठी मात्र इथं ही जागा असते, पण त्यांनी मात्र मोठं मन केलंय आणि एकदा जे जवला मात्र सुकवतात त्यांच्यासाठी एकदा जोरदार तालीम जाऊन दे. आपल्या स्पर्धेला एक मोठा हातभार आहे दीपक सर. नक्कीच जागा त्यांची खरं तर आहे आणि कुठेतरी 5 दिवस ते तिथून मात्र थोडस दूर होतात. खरं तर क्रिकेटवर असणारं प्रेम त्यांचं सुद्धा आपण आभार मानूया या स्पर्धेच्या माध्यमातून. फुल टॉस होता, यावेळेस मात्र ऑन साइडला टर्न केलाय. बॉल मिड विकेट कडे, सिंगलचं रूपांतर डबल साठी. पाहूया इकडे मात्र काय घडलंय. रन आउट. धावसंख्या जाऊन पोहोचले ती आता मात्र 41 या आकड्यावर 9 धावांची गरज आहे. वेल शॉट राहिला, चांगला निर्णय पंचांचा. आरसीसी पेट इन अन ऍक्शन पाहायला मिळेल. अरबाज शेख. वाशिगावनं टॉस जिंकल्यानंतर आज बॅटिंग घेतले. मी तर म्हणेन चांगला निर्णय आहे त्यांच्यासाठी. बराचसा विचारपूर्वक निर्णय खरं तर गॅरोनं घेतला असावा, कारण सगळ्यांना माहिती आहे प्रत्येकाच्या स्ट्रॉंग झोन्स, वीक पॉइंट्स नेहमी सामने एकमेकाचे पाहत असतात. त्यामुळं आरसीसी पेट बऱ्याच वेळेला आपण पाहतो की धाबा वाचवण्यामध्ये माहीर आहे. कालही 12 बॉलमध्ये 12 धाबा प्रतिस्पर्धी टीमला या मैदानावर त्यांनी करू दिल्या नाहीत. वर्सोवा संघ त्यांच्या विरोधामध्ये होता, त्यामुळे धाबा वाचवण्यासाठी खरं तर ओळखला जातो. परंतु आज मात्र आरसीसी पेटला फायनल मध्ये चेसिंग करायची आहे. त्यामुळे गॅरो सुद्धा एक धूर्त कॅप्टन आहे. टॉस जिंकल्या त्यांनी आम्ही बॅटिंग करणार असं सांगून टाकलं. चेंज ऑफ पेस थोडासा धीम्या गतीने टाकला होता. अडबा पॅट ऑन साइडला वळवलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये पहिली धाव वेगानं ओव्हरथ्रो झाला होता, परंतु बॅकअप मिळते, सिंगलच मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 8 धावांची गरज आहे. 42 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 8 धावा दूर आहे हा सामना जिंकण्यासाठी. चार षटकांचा खेळ समाप्त. 42 वर 3 आणि शेवटचे 6 चेंडू आणि 8 धावांची गरज.
फायनल कोणता संघ जिंकणार, फिरोज 11 की डॉल्फिन 11, याची चर्चा सध्याच्या घडीला मैदानामध्ये रंगू लागले. आणि ही स्पर्धा, या स्पर्धेबद्दल आपण चर्चा करत होतो. आणखीन एक मोठी स्पर्धा मुंबई विभागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. जय माता दी चषक 2025. जय माता दी ग्रुप आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. माहुल कोळीवाड्याची स्पर्धा माहुल मनोरंजन मैदानावर. 1 लाख रुपये पहिलं पारितोषिक, द्वितीय 50, तृतीय 30. 20.42 मिनिट्स. स्वीप करण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाइंडिंगला थांबवलाय, तोपर्यंत मात्र 1 रन. व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंचांचा आला. एक अतिरिक्त रन. 1+1 अशा करत धावा नाहक मिळाल्यात आणि बिना मेहंदीच्या आपल्याला बडूया च्या ठिकाणी शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 8 धावांची गरज आहे. आणि अशा सिच्युएशनला पहिला चेंडू खराब येणं, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 44 या आकड्यावर. शेवटच्या 6 बॉल मध्ये आता 6 धावांची गरज आहे. यस, जरूर जायका. खरं तर हा चिताक्यामध्ये रेस्टॉरंट आहे आणि शब्बीर रेस्टॉरंट खरं तर एक महत्वाची अनाउन्समेंट आहे. पहिला नंबर, दुसरा नंबर आणि तिसऱ्या नंबरचं जे संघ मात्र येणार